नवी मुंबई विमानतळाच्या नावावरनं भूमिपुत्र आता आक्रमक झालेले आहेत। नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी सातत्यानं केली जात होती। भिवंडी ते नवी मुंबई अशी रॅली देखील या दरम्यान काढली गेली। नवी मुंबई विमानतळापर्यंत ही रॅली काढण्यात आली। हजारोंच्या संख्येनं कार रॅली काढत आंदोलन करण्यात आलं। खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं, तर मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे सुद्धा यावेळेला उपस्थित होते। आणि इथला सगळा आढावा आमची प्रतिनिधी आकांक्षा देशमुख हिनं घेतलाय, आपण पाहूया। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी संपूर्ण भूमिपुत्र आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता की भिवंडी पासून ही रॅली निघालेली आहे आणि या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने हे जे कार आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हजारोच्या संख्येने जी भूमिपुत्र आक्रमक झालेले आहेत त्यांना फक्त एकच गोष्ट आहे का दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी ते आक्रमक झालेलं आता पाहायला मिळत आहेत। आणि त्यासाठी भिवंडी पासून ते नवी मुंबई विमानतळ या ठिकाणी आता जासे या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे। त्यासोबत जर आपण पाहायला गेलात तर या ठिकाणी 8 दिवसाचा अल्टिमेटम देखील सरकारला देण्यात आलेला आहे का 8 दिवसामध्ये जर आमच्या दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख जर केला नाही तर आक्रमक पवित्र आणखी घेण्यात येणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या सर्वकडे सरकार कोणत्या दृष्टिकोनातून बघतोय किंवा काय नवीन घोषणा जाहीर करते का हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात हे सगळं आंदोलन झालं। त्यांच्या सोबतही आमची प्रतिनिधी आकांक्षा देशमुख हिनं संवाद साधला। म्हात्रे नेमकं काय म्हणतायत आपण पाहूया। मामा, आंदोलन करताय, मागण्या मान्य होत नाही, काय आक्रमक? मागण्या मान्य होत नाही म्हणून आंदोलन करतोय, पण आंदोलन केल्यानंतर मागण्या मान्य होतील आणि नाही झाल्या तर सांगितलं विमानतळ चालू नाही करून देणार, चालू करून देणार नाही, उद्घाटनच होणार नाही। आज तर आमचा ट्रेलर आहे। जेव्हा हा आगरी कोळी भूमिपुत्र जेव्हा रस्त्यावर उतरेल लाखोच्या संख्येने तेव्हा तुम्ही ताकद पाहाल आमची पण ते का ते मला माहीत नाही। पण माझं म्हणणं आहे, मी खास करून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की आपण मराठा समाजाचा एवढा जटिल प्रश्न मार्गी लावला ना, लावला का नाही, मग आमचा का मार्गी निघत नाही? मग आम्ही पण 2-4 लाखाचे मोर्चे आणायला पाहिजे का? आम्ही पण बलिदान द्यायला पाहिजे का? तर मी खास करून आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतोय की आपण जसा मराठा समाजाचा विषय मार्गी लावला आमचाही लावा। बघा, आधीही मागण्या केल्या होत्या, मी पत्रव्यवहार देखील केला होता, संसदेत 30 जुलैला मी आवाज देखील उठवला होता नाव द्यावं। आताही सांगतो, एक 2-4 दिवसात मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे। जसं तुम्हाला बोललो की मराठा आरक्षणाचा विषय एवढा जटिल विषय होता, लावला ना मार्गी, मग आमची परीक्षा का पाहता? आमचाही विषय मार्गी लावा म्हणून खास करून मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे की त्यांनी मध्यस्थी करावी। केंद्रात त्यांचं सरकार आहे ना, बरोबर आहे ना, तो मुख्यमंत्री महोदयांनी मध्यस्थी करावी। आम्हाला तुम्हाला माहीत असेल आमचे आगरी कोळी एवढं शांततेने जर करू शकतात तर आम्ही क्षत्रिय आहोत हो, आम्हाला माहीत आहे लढायचं कसं आहे। परंतु ठीक आहे, पुढच्या हप्त्यात पिक्चर क्लिअर होईल। जर 7 दिवस अगोदर नोटिफिकेशन आलं नाही तर विमानतळ चालू करून देणार नाही। आपण पाहू शकता आक्रमक पवित्रा हा हाती घेतलेला आहे। त्यामुळे आता भूमिपुत्रांची किंवा सरकार यावर काय निर्णय घेतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। मागणी एकच आहे, पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे आणि ते आम्ही घेऊन राहू। आता काय अडचण आहे आता माहित नाही। आता आम्ही प्रयत्न सर्व प्रकारे सर्व पक्षाचे लोक सर्वांनी प्रयत्न केलाय, आता कुठे घोडा अडकलाय माहित नाही। आता लवकरात लवकर आता हा इशारा द्यायचं काम आम्ही केलेलं आहे। नाही झालं तर मग आम्ही सत्ता कोणाची पण असू त्याचं काय घेणं देणं नाही आहे, करायचं का नाही करायचं याच्यावर आहे। आता नाही झालं तर मग आम्ही आमची जात दाखवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।